पुढची बातमी पाहूयात। नाशिकमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। गंगापूर रोडवरील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय। अनेक अपघातांना कारणीभूत ठरलेली रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारी झाडं ही तात्काळ तोडण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। तर शेकडो वर्ष जुनं वृक्ष तोडू नये यासाठी पर्यावरण प्रेमींनी वटवृक्षाखाली आंदोलन केलं। पर्यावरण प्रेमींचं आंदोलन हे सुरू असताना काल वृक्षतोडीला सुरुवातही करण्यात आली। वृक्षतोडी विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे। मात्र त्याआधीच न्यायालयाचे आदेश धुडकावून वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। हातचलाखीनं महिलांना धमकावून शोषण केल्याची खराची कबुली, सूत्रांची माहिती। चमत्कार वशीकरण नाही तर फसवणूक, महिलांना जाळ्यात ओढल्याचं कबूल केलं। वधू अशोक खरात प्रकरणी एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते घेणार पत्रकार परिषद। चौकशीतले आणखी तपशील अधिकृतपणे समोर येण्याची शक्यता। पार्थ पवार कृतघ्न असल्याची काँग्रेसची टीका। भाषण सुद्धा करता न येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉलवरती बोलणं जरा जास्तच झालं असं प्रत्युत्तर। जमीन घोटाळ्यामुळे महाशक्ती समोर सरेंडर झाल्याची ही टीका। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात। दिवंगत संतोष देशमुखांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता। निवडणूक बिनविरोध होणार का याकडेही लक्ष। मुंबईत आज 2 मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, तर ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाला सुरुवात। पॉर्ट टॅक्सी प्रकल्पाचंही आज भूमिपूजन। इराणला एका रात्रीत संपवून टाकू, ट्रम्प यांचा पुन्हा इशारा। इराणला उभं राहायला 100 वर्ष लागतील अशीही धमकी। होर्मुझ खुलं करण्यासाठी आज रात्री 12 पर्यंतची मुदत। अमेरिकेच्या धमक्यांना आमची लहान मुलं सुद्धा घाबरत नाहीत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची इराणकडून खिल्ली। आज रात्रीची प्रतीक्षा असल्याचं आव्हान। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा। नुकसानीचा डोंगर वाढत असल्यानं दिला राजीनामा। अहमदाबाद दुर्घटनेची चौकशी अपूर्ण असतानाच पद सोडलं। तामिळनाडूतून पिता पुत्रांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना फाशीची शिक्षा। मदुराईच्या सत्र न्यायालयाचा निर्णय। 3 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स। बुमराह आणि वैभव सूर्यवंशी एकमेकांना कसे सामोरे जातात याची उत्कंठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।